नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता या रम्याने ना खूप घाणेरडा डाव रचलेला असतो, तेच म्हणजे लग्नाच्या दिवशी काव्याला मारण्याचा. पण तिथे पार्थ जीवावरती खेळून तिचा जीव वाचवणार आहे आणि रम्याचं स्वप्न भंग करणार आहे. लग्नाच्या दिवशी पांढरी साडी नेसण्याचे तेव्हा आता हे नक्की कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, हे सगळं सगळं बघूया व्हिडिओमध्ये. व्हिडिओ छोटाच असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की रम्या आता वसवत्याकडे पांढरी साडी घेऊन येते आणि ते पाहून वसवत्या पुरताच धक्का बसतो. वसवत्या बोलते, रम्या अगं तू काय ठार वेडी झाली आहेस का नाही? म्हणजे लग्नाच्या दिवशी तू पांढरी साडी नेसणार आहे का? तुला माहित नाही का पांढरी साडी केव्हा नेसतात? तेव्हा रम्या बोलते, हे बघ आई, आता तू मला काहीच विचारू नकोस. तुला त्याच दिवशी काय घडणार आहे ना ते त्याचमुळे जे काय होतंय ना ते बघत राहा. तेव्हा वसवत्या बोलते, ए बाई, मागच्या वेळेस जसा घो केला ना तसा आता घो करू नकोस हा, नाहीतर तुझ्या बरोबर मी सुद्धा गोत्यात येईल. तेव्हा रम्या जोरजोरात ओरडते, काहीच बोलू नकोस अगं. असं बोलून तू तिकडून निघून जाते व स्वतः पुरताच घाम फुटलेला असतो. ती विचार करते, बापरे, आता ही मुलगी काय करणार आहे ना, मला तर फार भीती वाटते. देवा, आता तूच वाचव रे इकडे मला. तर काय, जीवा लग्नाच्या पत्रिका घेऊन आलेला असतो. ते पाहून पार जाम खुश झालेला असतो आणि बोलतो, काय काय लग्नाच्या पत्रिका आल्या? जीवा पटकन हा पिटारा उघड. मला तर असं झालंय ना, मी कधी एकदा माझ्या आणि काव्याच्या लग्नाची पत्रिका बघेन. माझ्या आणि काव्याची पत्रिका कशी दिसते ते बघण्यासाठी माझी इतकी एक्साइटमेंट झाली आहे ना, मला तर आता 1 मिनिट सुद्धा राहत नाही. असं म्हणत तो बॉक्स काढू लागतो. तेव्हा जेव्हा बोलतो, बडे भैया, अरे जरा धीर धीर सरबर रखो. आणि तसं आपण पाहिलं, मातोश्री काय म्हणून सांगितलेलं नाहीत ना, पहिले पत्रिका देवासमोर ठेवायची आणि मगच हे सगळं उघडायचं. आणि तेवढंच तिथे वसवत्या येते धापा टाकत. ती प्रचंड घाबरलेली असते. दोघे आता तिच्याकडे बघू लागतात. पार्थ बोलतो, वसवत्या, अहो काय झालं, तुम्ही इतके काय घाबरले? तेव्हा वसवत्या बोलते, पार्थ पार्थ तिकडे ना त्या रम्याने ना त्या दोघी फेस पॅक लावून झोपवलंय. मला फार भीती वाटते. हे बघ, दोघी घाबरतात. जीवा बोलतो, दादा, या रम्याने पुन्हा काही केलं नसेल ना आपल्या बायकांना? चल पटकन. दोघी पळत जाऊन पाहतात तर काव्य दोघे काय मस्त झोपलेले असतात. दोघी त्यांना उठवतात आणि बोलतात, काय झालं, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा काव्य बोलते, काय झालं, तुम्ही असं धावत पळत का आलात? आम्ही फक्त फेस पॅक लावून झोपलो होतो, आराम करत होतो, चिल करत होतो. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या, तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्हाला काही झालं नाहीत ना? तर आम्हाला खूप भीती वाटत होती. तेव्हा काव्य बोलते, चिल देशमुख, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काय वाटलंय, रम्या आम्हाला काहीतरी केलं का? नाही, तिने असं काही केलं नाही. उलट तिने हा जो काही फेस बनवलाय ना, तो इतका भारी आहे ना, इतका सुपर आहे ना, मस्त चिल वाटतंय, एकदम थंड वाटतंय आणि चेहरा सुद्धा फार रिफ्रेश वाटतोय. मला असं वाटतंय ना, आपण रम्यावरती डाऊट घेणं बंद केलं पाहिजे. काहीतरी आता ती सुधारली आहे, कारण तिच्या डोळ्यामध्ये आपल्याला निसर्गपणा दिसतो, स्वच्छपणा दिसतो. त्यामुळे आम्ही दोघी कसा तिच्यावरती ट्रस्ट ठेवलाय, तसं तुम्ही सुद्धा तिच्यावरती ट्रस्ट ठेवा. पण वसवत्या, त्यांना मात्र चांगलीच भीती वाटत असते. ती म्हणत असते, या दोघी ट्रस्ट ठेवताय, पण आता ही पोरगी काय करणार आहे ना लग्नाच्या दिवशी, तर मला फार भीती वाटते. अंग थरथर कापतंय. स्वतः त्यांना जाम टेन्शन आलंय असतं. त्यावर सरळ तिकडून निघून जातात. तर आता पुढे आपल्याला दाखवलेलं असतं की लग्नाच्या दिवशी उजाडतो मंडप खूप सुंदर सजवलेला असतो. मध्यभागी एक भव्य जड काचेचा झुंबर लटकवलेला असतो. सगळे पाहुणे मंडळी जमा झालेली असतात. काव्य नवरीच्या वेशमध्ये खूप सुंदर दिसत असते, पण तिच्या चेहऱ्यावरती थोडीशी धाकधूक दिसते. कोपऱ्यात उभ्या असलेल्या रम्याच्या चेहऱ्यावरती मात्र क्रूर हास्य असतं. तिची नजर सतत त्या झुंबराकडे आहे. तिच्या मनातल्या मनात फुटफुटीत हसते. हे काव्याचे जेवढे हसायचं आहे ना तेवढं हसून घे, कारण काही क्षणात तुझ्या डोक्यावरती अक्षदा नाही तर ते मृत्यूचं झुंबर पडणार आहे आणि या पारची नवरी होण्याचं तुझं स्वप्न या काचेच्या तुकड्यांसोबत कायमचं विखरून जाणार आहे. पण हे सगळं बघून पारता चांगला संशय आलेला आहे. या रम्याची सतत नजर तिची अस्तव्यस्त हालचाल बघून त्याला हे सगळं जरा संशयास्पद वाटते. पुढे बघा प्रेक्षकांनो, काय घडतं. गुरुजीने आता मंत्रोच्चार करायला सुरुवात करतात आणि ते नवरीला स्टेजवर बोलवतात. त्या झुंबराच्या खाली असलेल्या पाटावरती बसायला सांगतात. म्हणजे काव्याला गुरुजी आता जोरात ओरडतात, मुलगी बोला, मुहूर्ताची वेळ जवळ आली, पटकन मुलीला बोलवा. काव्य आता हळूहळू चालत येते आणि बरोबर त्या झुंबराखाली उभी राहते. रम्याचा हौस गर्दीतून सटकत आणि जिथे झुंबराची दोरीत बांधलेली असते ना तिथे येते आणि लपून एक शिखरातून धारदार चाकू काढते. पण पार्थचा मात्र पुरता संशय असतो. तो मनातल्या मनात बोलतो, रम्या, ही रम्या तिकडे काय करतीस? म्हणजे सगळं तर
इकडे आहेत आणि एकटीच ती तिकडे काय करते आणि तिची नजर सारखी त्या झुमराकडे आहे. पार्थला अचानकपणे वर पाहतो. त्याला जाणवते की हे झुंबर थोडं हलतंय आणि त्याचं एक स्क्रू निघालेला सुद्धा त्याला जाणू लागतो. इकडे ही रम्या चांगलंच गचप करते. ती क्रूरपणे हसू लागते आणि जोरात शेवटचा धागा कापते. कच्चा असतो आवाज येतो. वरून झुंबराचा एक छोटा फुगतो आणि हे भलं मोठं झुंबर प्रचंड वेगाने काव्याच्या दिशेने खाली येऊ लागतो. पाहुण्याच्या लक्षात येण्याच्या आधीच पार्थला धोक्याची जाणीव होते. पार्थ आता जीवाच्या आकांताने ओरडतो, काव्याला बाजूला व्हा, बाजूला व्हा. काव्य 2 मिनिटून काही समजत नाही तर ती वर पाहते आणि भीतीने तिथून जाते. तिला स्वतःला वाचवण्यासाठी एक पाऊलही टाकत येत नसते. पण प्रेक्षकांना आता पुढे खूप मोठा धरारा आलेला आहे. झुंबर आता काव्याच्या डोक्यावरती आदळणार. त्यात